गुड मॉर्निंग फ्रेंड्स, रांजवंश टेक्नो सायन्स अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर विज्ञान भाग 1 सायन्स पार्ट 1 मध्ये आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करणार आहेत, तो म्हणजे मास अँड वेट. आपण बघणार की मास आणि वेट काय आहे, वस्तुमान आणि वजन काय आहेत. ठीक आहे, तर हेडिंग द्या मास अँड वेट. मास अँड वेट. मास म्हणजे काय हो, मराठीत आपण याला म्हणतो वस्तुमान, आणि वेट म्हणजे काय हो, वजन. मराठीमध्ये मासला आपण म्हणतो वस्तुमान आणि वेटला काय म्हणतो, सिंपली वजन. ठीक आहे, तर बघूया की मास म्हणजे काय, वेट म्हणजे काय. फर्स्ट टॉपिक, फर्स्ट हेडिंग द्या मास. मास म्हणजे काय हो, एखाद्या वस्तूमध्ये किती द्रव्यसंचय आहे, म्हणजे काय हो, एखाद्या वस्तूमध्ये अमाऊंट ऑफ मॅटर किती आहे, द मेजर ऑफ अमाऊंट ऑफ मॅटर. राईट, म्हणजे मास म्हणजे काय असणार हो, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन एनी ऑब्जेक्ट. कोणत्याही एखाद्या वस्तूमध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे त्यालाच काय म्हणतो आपण, मास किंवा वस्तुमान. म्हणजे सिंपल डेफिनेशन काय असणार मासची, अमाऊंट ऑफ मॅटर, अमाऊंट ऑफ matter present in object is called mass. Simply amount of matter present in object is called mass. एखाद्या वस्तूमध्ये द्रव्य संचयनाचा साठा म्हणजेच वस्तुमान. बरोबर आहे का. मग ह्या मास किंवा वस्तुमानाचं एसआय युनिट काय हो, एसआय प्रणालीतील एकक काय हो, तर मासचं आपल्याला माहिती आहे, एसआय प्रणालीतील एकक काय असणार हो, किलोग्रॅम. म्हणजे सेकंड पॉइंट काय असणार हो, युनिट काय असणार याचं, किलोग्रॅम. राईट, आणि हे जे वस्तुमान तुम्ही कुठेही जा, कोणत्याही पृथ्वीवर असेल किंवा चंद्रावर असेल किंवा कोणत्याही प्लॅनेटवर जा, तर हे जे मास आहे, हे जे वस्तुमान आहे, ते सगळीकडे सारखंच असणार आहे. म्हणजे सपोज ही एक वस्तू आहे, एक बॉटल आहे, त्याचं जर सपोज पृथ्वीवरती जर मास असेल 1 kg, तर कुठेही जा, चंद्रावर जा किंवा मंगळावरती जा, कोणत्याही ग्रहावरती जा, तर याचं मास जे आहे ते सेमच असणार आहे, 1 kg ते 1 kg असणार आहे. म्हणजे मास जे आहे, जे वस्तुमान आहे, ते सर्वत्र समान असणार आहे, सारखेच असणार आहे, त्याची व्हॅल्यू बदलणार नाही. म्हणजे काय हो, नेक्स्ट पॉइंट, मास इज सेम एव्हरीवेअर. मास इज सेम एव्हरीवेअर. वस्तुमान आहे, वस्तुमान जे आहे ते सगळीकडे सारखे असणार आहे. एखाद्या वस्तूचं वस्तुमान जे आहे ते सगळीकडे कुठेही जाते समान असणार आहे. मास इज सेम एव्हरीवेअर. राईट, मास इज सेम एव्हरीवेअर. आणि मास जे आहे हे झिरो केव्हाच नसणार आहे. मास म्हणजे वस्तुमान आहे, त्याला काहीतरी व्हॅल्यू असणार आहे, हे झिरो कधीच नसणार आहे. म्हणजे इट कॅनॉट बी झिरो, इट कॅनॉट बी झिरो, इट कॅनॉट बी झिरो. म्हणजे काय हो, मास मध्ये आपण फर्स्ट पॉइंट बघितला, काय हो त्याची डेफिनेशन. मास म्हणजे काय असणार आहे, तर मास म्हणजे काय हो, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन एनी ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किती द्रव्यसंचय आहे त्याचा साठा म्हणजे काय असणार हो, मास. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघितला की त्याचं युनिट काय असणार आहे, मासचं युनिट काय असणार हो, किलोग्रॅम. एसआय प्रणालीतील युनिट काय असणार आहे, एसआय युनिट किलोग्रॅम. आणि नेक्स्ट पॉइंट काय बघितलं, मास इज सेम एव्हरीवेअर. तुम्ही कुठेही जा, वस्तुमान सारखंच असणार आहे. सपोज हा पेन आहे, याचं जर वस्तुमान 100 ग्रॅम असेल, तर कुठेही जा, याचं वस्तुमान 100 ग्रॅम सेमच राहणार आहे. ठीक आहे, मासचं म्हणजे मास कुठेही जा, मास सेम असणार आहे. आणि नेक्स्ट पॉइंट काय, इट कॅनॉट बी झिरो, ते झिरो नसणार आहे. कुठेही जा, त्याची काही ना काही व्हॅल्यू असणार आहे. आणि आणखी एक आहे, इट रिप्रेझेंट द लॉ ऑफ इनर्शिया, किंवा इट इज मेजर ऑफ लॉ ऑफ इनर्शिया. इट इज अ मेजर ऑफ लॉ ऑफ इनर्शिया. न्यूटनच्या जडत्वाचा नियम बघितला आपण, इनर्शिया. इट इज अ मेजर ऑफ इनर्शिया. एक जडत्वाचं मापन पण आहे मास म्हणजे. ठीक आहे, हे मासमध्ये पॉइंट बघितलेत आपण. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला बोर्डला एक प्रश्न पण विचारला जाऊ शकतो की मास आणि वेटमध्ये डिफरन्स काय, फरक काय. तर या फरक पण आपण याच्यामध्ये बघणार आहे, कारण हे पॉइंट बघितले, या पॉइंटनुसारच आपण डिफरन्स नोट करणार आहेत. म्हणजे काय हो, मासमध्ये आपण इम्पॉर्टंट 5 पॉइंट बघितले. फर्स्ट म्हणजे काय हो, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मास. सेकंड काय हो, त्याचं एसआय प्रणालीतील एकक किलोग्रॅम. थर्ड पॉइंट काय हो, मास
कुठेही जा सारखंच असणार आहे. मास इज सेम एव्हरीवेअर. नेक्स्ट पॉईंट काय बघितलं, इट कॅनॉट बी झिरो, ते कधी झिरो असणार नाही. आणि लास्ट पॉईंट काय, इट इज अ मेजर ऑफ लॉ ऑफ इनर्शिया. इट इज अ मेजर ऑफ लॉ ऑफ इनर्शिया. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट बघूया की वेट म्हणजे काय. वेट काय आहे. ठीक आहे, मास तर समजला असेल. आणि ज्यावेळेस आपण मास आणि वेट बघणार आहेत त्यावेळेस फायनली आपण त्याचा डिफरन्स पण एकदा नोट करणार आहे. ठीक आहे, तर फर्स्ट बघूया, नंतर बघूया वेट. नेक्स्ट पॉईंट घ्या, वेट. वेट काय असणार आहे. वेट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, वजन म्हणतो. मराठीमध्ये याला काय म्हणतो आपण, वजन. फर्स्ट पॉईंट डेफिनेशन घ्या, वेट. किंवा सांगतो मी, वजन म्हणजे काय असतं, पृथ्वी ज्या बलाने तुम्हाला तिच्याकडे खेचते त्यालाच आपण सिम्पली वेट म्हणतो, वजन म्हणतो. राईट. द फोर्स विथ विच, नोट करा वेटची डेफिनेशन, द फोर्स विथ विच, द फोर्स विथ विच अर्थ attracts the object is called weight. Is called weight. The force with which earth attracts the object is called weight. म्हणजे असा एक फोर्स आहे, असा फोर्स आहे ज्याने पृथ्वी कोणत्याही ऑब्जेक्टला खेचून घेते, त्यालाच काय म्हणतो आपण, वेट म्हणतो. सिम्पली आपण ग्रॅव्हिटीची पण डेफिनेशन असेच बघितले. राईट. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर काय होतं, फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट इज कॉल्ड वेट. म्हणजे मी असं म्हणू शकतो, वेट इज नथिंग बट अ फोर्स. राईट. वेट इज नथिंग बट अ फोर्स. वजन हे दुसरं तिसरं काही नसून एक सिम्पली बल आहे. बरोबर आहे. मग काय हो, सिम्पली असं म्हणू शकतो मी, वेट. वेटलाच मी काय म्हणू शकतो, फोर्स. बघा ना, डेफिनेशन मध्येच आहे, द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट इज कॉल्ड वेट. राईट. म्हणजे वेटलाच मी सिम्पली काय म्हणू शकतो, फोर्स म्हणू शकतो, बल म्हणू शकतो. एफ असणार आहे. वेट इज काय, वेट म्हणजेच काय, फोर्स असणार आहे. राईट. फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे, तुम्ही बघितलं, फोर्स इज इक्वल टू काय हो, मास इंटू ऍक्सेलरेशन. मास इंटू ऍक्सेलरेशन. पण आपण पाठीमागच्या सेशनमध्ये बघितलंय, कारण पृथ्वी त्याच्या कोणत्या ऍक्सेलरेशनमुळे एखाद्या वस्तूला आकर्षित करते हो, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे. मग मी असं म्हणू शकतो को, मास इंटू ए ऐवजी मी सिम्पली मास इंटू जी नोट करतो. ए ऐवजी जी मीन्स काय हो, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे वेट डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू मास इंटू जी म्हणू शकतो, मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. राईट. काय डाऊट आहे याच्यामध्ये. आणि जी ची व्हॅल्यू पण बघितली होती, किंवा जी काय हे पण बघितलं होतं आपण, काय हो, मास इंटू जी काय असणार, सिम्पली कॅपिटल जी इंटू एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हे पण बघितलं होतं आपण. काय डाऊट आहे याच्यामध्ये. राईट. हा झाला फर्स्ट पॉईंट, डेफिनेशन. त्यानंतर सेकंड पॉईंट, हा फर्स्ट पॉईंट. त्यानंतर सेकंड पॉईंट, आपण मासमध्ये सेकंड पॉईंट काय बघितलं होतं, मासमध्ये आपण सेकंड काय पॉईंट बघितलं होतं, त्याचं युनिट बघितलं होतं. राईट. याच्यामध्ये पण याचं युनिट बघूया, वेटसाठी युनिट, SI युनिट. तुम्ही जर बघितलं तर लक्ष द्या, वेटमध्ये आपण ईच अँड एव्हरी टाइम काय करतो, माझं वेट किती आहे किलोग्रॅममध्ये मेजर करतो. वेट आपण नेहमी म्हणतो याचं वेट किती किलोग्रॅममध्ये, पण चुकीचं आहे. मास हे आपण किलोग्रॅममध्ये मेजर करतो, पण वेट हे केजी मध्ये मेजर करत नाही, किलोग्रॅममध्ये मेजर करत नाही. कारण वेट म्हणजेच काय हो, फोर्स. आणि फोर्सला आपण कशामध्ये मेजर करतो, तर न्यूटनमध्ये. कशामध्ये, न्यूटनमध्ये. म्हणजे याचं SI युनिट काय असणार आहे वेटचं, तर न्यूटन. न्यूटन काय हो, सिम्पली एन ने डिनोट करतो आपण, कॅपिटल एन ने. म्हणजे मला सांगा, जर तुम्हाला विचारलं तर वेटचं SI युनिट काय आहे, SI प्रणालीतील एकक काय आहे, तर काय नाही, सिम्पली न्यूटन. कारण बोली भाषेत किंवा आपण रोज काय वापरतो वेटसाठी युनिट, तर किलोग्रॅम वापरतो. लक्षात ठेवा की वेटचं SI प्रणालीतील युनिट किलोग्रॅम नसून न्यूटन आहे. काय आहे, न्यूटन आहे. आणि नेक्स्ट बघूया आपण मासमध्ये काय बघितलं होतं, थर्ड पॉईंट, मास इज सेम एव्हरीवेअर. बरोबर आहे का, मास सगळीकडे सारखा आहे, पण वेट त्याच्या अपोजिट असणार आहे. वेट इज नॉट सेम एव्हरीवेअर. नेक्स्ट पॉईंट, वेट इज नॉट सेम एव्हरीवेअर. एव्हरीवेअर. वेट हे सगळीकडे समान असणार नाही. वेट
डिफरंट ठिकाणी वेगवेगळं असणार आहे. कशामुळे हो? कारण वेट जे आहे ते या जी वर डिपेंड आहे. वेट सगळीकडे समान काय नाही, कुठेही जा वेट बदलणार आहे, तुमचं काय वजन बदलणार आहे. कशामुळे? कारण वजन हे आहे ते जी वरती डिपेंड आहे, ग्रॅव्हिटेशनल किंवा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती डिपेंड आहे, बरोबर. आणि वेटची व्हॅल्यू तुम्हाला मी सांगितलं की याची व्हॅल्यू बदलते, उंचीनुसार बदलते, डेप्थनुसार बदलते, बरोबर आहे का, किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पण याची व्हॅल्यू सारखी बदलते. म्हणून वजन हे सगळीकडे समान असणार नाही, वजन डिफरंट ठिकाणी डिफरंट असणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला आणखी ॲडिशनल एक पॉईंट सांगतो मी. जर सपोज आपलं वजन किंवा माझं वजन पृथ्वीवर 60 न्यूटन असेल तर चंद्रावर फक्त 10 न्यूटन असणार आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो की जर मी सिंपल एक पॉईंट नोट करतो, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. नेक्स्ट एक सिंपल पॉईंट किंवा नंतर नोट करतो, अगोदर आपण दुसरा एक पॉईंट बघू. मग मला सांगा, जसं आपण मासमध्ये बघितलं होतं, मास काय हो, मास इज अ मेजर ऑफ इनर्शिया, तसं वेट काय असणार, इथंच बघितलं, वेट इज अ मेजर ऑफ फोर्स. नेक्स्ट पॉईंट काय असणार हो, वेट इज अ मेजर ऑफ फोर्स. वेट इज अ मेजर ऑफ फोर्स. नेक्स्ट पॉईंट काय असणार हो, वेट इज अ मेजर ऑफ फोर्स. वेट इज अ मेजर ऑफ फोर्स. म्हणजे मासमध्ये पण आपण 5 पॉईंट बघितले आणि वेटमध्ये पण आपण 5 पॉईंट बघितले. मग याचा डिफरन्स नोट करूया आपण आता. मास आणि वेटचा जो डिफरन्स आहे एका कॉलममध्ये नोट करूया, सिम्पली एका कॉलममध्ये नोट करूया. फर्स्ट कॉलम असेल मास, सेकंड कॉलम असेल वेट. फर्स्ट कॉलम असेल मास आणि सेकंड कॉलम असेल वेट. मग मला सांगा डिफरन्स काय असणार आहे ते सांगा. डिफरन्स बघूया आपण, एकदा रीड आउट करा आपण जे पॉईंट मासमध्ये आणि वेटमध्ये घेतलेत. मग याचा आपण डिफरन्स बघूया. ठीक आहे. तर फर्स्ट पॉईंट मासमध्ये आपण डेफिनेशन बघितलेले, राईट. डेफिनेशन काय हो, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट is called mass, right. फर्स्ट डेफिनेशन लिहूया. वेट मध्ये काय हो, वेटची डेफिनेशन काय असणार आहे, द फोर्स विथ विच ऑब्जेक्ट, द फोर्स विथ विच अर्थ attracts the object is called weight, is called weight. सेकंड काय बघितलं होतं पॉईंट, सेकंड युनिट बघितलं होतं एसआय प्रणालीतील युनिट. इट्स एसआय युनिट इज, मासचं एसआय प्रणालीतील युनिट काय हो, किलोग्रॅम, केजी. आणि वेटचं काय हो, वेट पण बघितलेलं आपण, इट्स एसआय युनिट इज न्यूटन. लक्षात असू द्या, वेटचं एसआय प्रणालीतील एकक काय हो, एसआय युनिट काय हो, न्यूटन. बरोबर आहे का, न्यूटन. थर्ड पॉईंट बघूया आपण काय हो, मास इज सेम एव्हरीवेअर. कुठेही जा मास काय असणार आहे, सेम असणार आहे. आणि वेट काय असणार आहे, बदल होणार. मी सांगितलं वेट सेम असणार आहे का, वेट सेम असणार नाही, कारण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती वेट डिपेंड आहे, म्हणून वेट सगळीकडे सारखं असणार नाही. म्हणजे थर्ड पॉईंट काय हो याच्यामध्ये, वेट इज नॉट सेम एव्हरीवेअर. सगळीकडे वेट समान असणार नाही, त्याची व्हॅल्यू बदलत जाणार आहे. फोर्थ पॉईंट काय बघितलं, इट इज मेजर ऑफ इनर्शिया. मास काय, मास इज अ मेजर ऑफ इनर्शिया. आणि याच्यामध्ये फोर्थ पॉईंट काय, इट इज मेजर ऑफ फोर्स. हे काय हो, बलाचं मापक आहे. सिम्पली इट इज अ मेजर ऑफ फोर्स, राईट. आणि फिफ्थ पॉईंट काय बघितलं हो, मास कॅनॉट बी झिरो. मास कॅनॉट बी झिरो. याच्यामध्ये फिफ्थ पॉईंट काय हो, वेट कॅन बी झिरो. वेटची व्हॅल्यू झिरो असू शकते, कारण वेट म्हणजे काय हो, वेट म्हणजे सिम्पली काय हो, फोर्स आहे. फोर्स आपण बघितलं F इज इक्वल टू M इन टू जी. ह्या जीची व्हॅल्यूवरती हा वेट डिपेंड आहे, आणि ही जीची व्हॅल्यू कोणत्या कोणत्या ठिकाणी कधी कधी झिरो असू शकते. म्हणजे वजन कधी कधी झिरो असू शकते, पण मास झिरो असणार नाही. मास कॅनॉट बी झिरो, बट वेट कॅन बी झिरो. वेट कॅन बी झिरो. वेट कॅन बी झिरो. वजन हे झिरो असू शकतं, राईट.
हे डिफरन्सचे 5 पॉईंट आपण नोट केलेत. तुम्हाला बुकमध्ये हा क्वेश्चन पण विचारलाय की मास आणि वेटमध्ये काय डिफरन्स आहे. ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल त्यावेळेस तुम्ही सिम्पली मास टाकून पॉईंट नोट करण्याऐवजी ज्यावेळेस तुम्हाला डिफरन्स विचारला जाईल सिम्पली 2 कॉलम करा मास आणि वेटचा आणि डिफरन्स नोट करत चला, म्हणजे तुम्हाला मार्क्स पण छान मिळतील. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. एक नेक्स्ट पॉईंट सांगतो. मी काय सांगितलं होतं तुम्हाला, जर माझं पृथ्वीवरती जर सपोज वेट 60 न्यूटन असेल तर चंद्रावरती किती असणार आहे, 10 न्यूटन असणार आहे. मग सिम्पली मी एक पॉईंट नोट करून देतो तुम्हाला. सिम्पली एक पॉईंट नोट करून देतो. स्टार करून एक पॉईंट नोट करा. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, acceleration due to gravity on moon is 1/6 of the acceleration due to gravity on earth. म्हणजे काय हो, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून इज 1/6 ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. जर सपोज GM मी काय म्हणतो, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून. GM म्हणजे काय हो, सिम्पली ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून. गुरुत्वीय त्वरण, चंद्रावरचे गुरुत्वीय त्वरण GM ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून इज इक्वल टू 1/6 ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. G म्हणजे सिम्पली काय हो, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. म्हणजे काय हो, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून इज 1/6 ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. म्हणजे सिम्पली GM इज इक्वल टू काय असणार आहे हो, G/6. GM इज इक्वल टू G/6. म्हणजे याच्यामुळे काय फरक पडणार आहे हो, जर माझं जर वेट पृथ्वीवरती 60 किलोग्राम असेल तर चंद्रावरती काय आहे हो, 1/6 ऑफ 60, राईट. जर माझं वजन वेट ऑन अर्थ जर 60 न्यूटन असेल, 60 वेट, कारण आपण न्यूटन मध्ये मेजर करतो, राईट. वेट किलोग्राम मध्ये मेजर न करता कशामध्ये करतो, न्यूटन मध्ये. जर माझं वेट ऑन अर्थ जर 60 न्यूटन असेल तर वेट ऑन मून किती असणार आहे, मी बघितलं काय 1/6 असणार आहे. पृथ्वीवर जेवढा आहे त्याच्या 1/6 असणार आहे. म्हणजे 1/6 ऑफ 60 न्यूटन म्हणजे काय ना, सिम्पली 6 10 60 म्हणजे सिम्पली 10 न्यूटन, राईट. 10 न्यूटन. काय डाऊट आहे का याच्यामध्ये, सिम्पल असणार, राईट. असे प्रॉब्लेम पण तुम्हाला विचारू शकतात. तर सपोज माझं जर अर्थवरती जर सपोज माझं वजन 100 न्यूटन असेल तर चंद्रावरती किती असणार आहे, वेट ऑन मून 1/6 ऑफ 100 न्यूटन म्हणजे काय ना, सिम्पली 100/6 न्यूटन. काय डाऊट आहे याच्यामध्ये, एकदम सिंपल असणार आहे. म्हणजे काय हो, मास आणि वेट मध्ये आपण डिफरन्स बघितला आणि आणखी एक पॉईंट बघितला. काय हो, म्हणजे काय, acceleration due to gravity on moon is 1/6 of acceleration due to gravity on earth. हा पण एक पॉइंट बघितलेला आहे, बरोबर आहे का. मास आणि वेटचा डिफरन्स रिमेंबर करा, डिफरन्स रीड आउट करा. 1 2 3 4 वेळेस रीड आउट करा, त्यावेळेस तुम्हाला तो डिफरन्स येणार आहे. कारण परीक्षेला एक्झाममध्ये तुम्हाला हा डिफरन्स विचारला जाऊ शकतो. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ठीक आहे. तुमच्या एक्झरसाइजमध्ये पण हा डिफरन्स विचारलेला आहे. बोर्ड एक्झाममध्ये पण तुम्हाला हा डिफरन्स विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे मल्टिपल टाइम्स त्याचं रीडिंग करा, ठीक.